प्रश्नाला उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे. वादग्रस्त टकले यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. विधान भवन मारहाण प्रकरणात टकले हे आरोपी आहेत. मात्र असं असून सुद्धा वादग्रस्त टकले यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. टकले हे गोपीचंद पडळकर यांच्या जवळचे मानले जातात. तसंच टकले यांच्यावर वेगवेगळे आरोप सुद्धा आहेत. अनेक गुन्हे सुद्धा त्यांच्यावर दाखल आहेत. मात्र असं असून सुद्धा या वादग्रस्त व्यक्तीची मिरवणूक काढण्यात येते. विधान भवनामध्ये जे मारहाणीचं प्रकरण घडलं होतं तर त्या संदर्भात टकले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर विधान भवन मारहाण प्रकरणात टकले हे आरोपी आहेत. मात्र असं असून सुद्धा त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय विधान भवन परिसरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर या दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता बातमी मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातली आहे. हायकोर्टाच्या निकालात